राज्यावर दुहेरी हवामान प्रणालींचा प्रभाव. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची स्थिती. अनेक जिल्ह्यांत पावसाचा इशारा. नमस्कार, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओची माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा. अरबी समुद्रातील प्रणालीमुळे कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यताही कायम आहे. बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळ आंध्र प्रदेशच्या दिशेने, विदर्भावर होणार परिणाम. तर या संबंधित सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर व्हिडिओला सुरुवात करूया. राज्यात मान्सूनोत्तर पावसासाठी अत्यंत पोषक वातावरण निर्माण झाले असून अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात एकाच वेळी दोन मोठे हवामान प्रणाली सक्रिय झाल्या आहेत. अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर आता तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात झाले असून दुसरीकडे बंगालच्या उपसागरातील प्रणाली आज रात्रीपर्यंत चक्रीवादळात रूपांतरित होण्याची दाट शक्यता आहे. या दुहेरी प्रणालींच्या प्रभावामुळे राज्यात पुढील 4 ते 5 दिवस पावसाळी वातावरण कायम राहणार असल्याचा अंदाज आहे. अरबी समुद्रातील प्रणालीचा मार्ग आणि प्रभाव कसा असणार आहे ते आपण बघूया. आता अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र अधिक तीव्र होऊन आता त्याचे रूपांतर हे डिप्रेशनमध्ये झाले आहे. ही प्रणाली सुरुवातीला उत्तर ईशान्य दिशेने महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या समांतर सरकत होती, मात्र आता तिने दिशा बदलली असून ती किनाऱ्यापासून दूर समुद्रात सरकत आहे. तर या प्रणालीच्या प्रभावामुळे राज्याच्या वातावरणात मोठ्या प्रमाणात बाष्प खेचले जात आहे, ज्यामुळे पुढील 4 ते 5 दिवस राज्यात पावसासाठी अनुकूल स्थिती कायम राहणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार ही प्रणाली पुन्हा एकदा दिशा बदलून गुजरात किंवा उत्तर महाराष्ट्राच्या किनारपट्टीकडे सरकण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या प्रणालीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ घोंघावते. तर बंगालच्या उपसागरात तयार झालेली तीव्र कमी दाबाची प्रणाली म्हणजे डीप डिप्रेशन आज रात्रीपर्यंत हे चक्रीवादळात रूपांतरित होण्याची शक्यता आहे. ही प्रणाली सध्या आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीकडे, विशेषतः काकीनाडाच्या दिशेने सरकत आहे. किनारपट्टीवर धडकताना वाऱ्याचा वेग ताशी 90 ते 100 किलोमीटर असू शकतो, तर काही काळासाठी तो ताशी 110 किलोमीटरपर्यंत देखील पोहोचण्याचा अंदाज आहे. या प्रणालीचा थेट धोका महाराष्ट्राला नसला तरी तिचा अप्रत्यक्ष परिणाम राज्याच्या हवामानावर होणार आहे. जमिनीवर आल्यानंतर ही प्रणाली छत्तीसगडच्या दिशेने सरकेल, ज्यामुळे 28 आणि 29 ऑक्टोबरच्या सुमारास महाराष्ट्रात आणि विदर्भात काही भागांवर तिचा प्रभाव जाणवेल. यामुळे विदर्भात पावसाच्या सरींचा व वाऱ्याच्या वेग वाढण्याची शक्यता आहे. तर पुढील 24 तासांचा पावसाचा अंदाज बघूया आपण. या दुहेरी प्रणालींच्या एकत्रित प्रभावामुळे राज्यात पावसाचे पुनरागमन झाले आहे. काल नाशिक, अहिल्यानगरच्या उत्तर भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली. तर पुणे, त्याचबरोबर पुण्याच्या परिसरात देखील पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. तर उत्तर महाराष्ट्रात बघूया आता. धुळे, नंदुरबार आणि नाशिक या जिल्ह्यांच्या पश्चिम घाटमाथ्यावर मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी मुसळधार सरी कोसळू शकतात. तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पाहायला गेलं तर पालघर, मुंबई, रायगड, पुणे, सातारा आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांच्या पश्चिम पट्ट्यात मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. तर मराठवाड्यात देखील पाहायला गेलं तर छत्रपती संभाजीनगर, जालना, जळगाव या जिल्ह्यांमध्ये हलक्या सरींची शक्यता आहे. तर विदर्भात देखील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची सरी अपेक्षित आहे. मात्र पावसाची व्याप्ती कमी राहणार आहे. हा भाग बदलत पडणार आहे. काही भागात पडेल तर काही भागात तो पडणार देखील नाही. एकंदरीत राज्यात पुढील काही दिवस पावसाळी वातावरण राहणार असून अरबी समुद्रातील प्रणालीमुळे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात, तर बंगालच्या उपसागरातील प्रणालीमुळे विदर्भात पावसाचा जोर दिसून येईल. शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी हवामानातील बदलांवर लक्ष ठेवून योग्य ती काळजी घ्यावी. तर आपला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच हवामानाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.